हाय हॅलो नमस्कार. होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे. चला आजची रेसिपी आहे बदाम मिल्कशेक. बघूया कसं करायचं. तर रात्रभर भिजत ठेवले आहेत मुठभर बदाम आणि आता त्याची सालं काढून मी मिक्सरला ट्रान्सफर केले. 2 वेलदोडे घातले आणि मिक्सरला वाटून घेतले. अजून थोडं दूध घालून परत एकदा वाटून घ्यायचं. वरवरीत असंच ठेवायचं, तर जास्त पेस्ट करायची नाही. एका बाजूला मी दूध ठेवलेलं आहे तापात. पाव लिटरपेक्षा थोडं जास्त आहे. तर वाटीमध्ये कस्टर्ड पावडर 2 चमचे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आता गरम उकळतं दूध मी 2 पळ्या घालणार आहे. तर चांगलं गाठ्या न होण्यासारखं ढवळून घ्यायचं. अगदी पेस्ट झाली पाहिजे एकदम पातळ अशी. तर आता ही एका बाजूला मी करून ठेवणार आहे आणि ते नंतर थोड्या उशिराने खाली जाऊन बसतं. परत एकदा ढवळावं लागतं, तर त्याची काळजी आपण घ्यायला हवी. तर आता दूध पण उकळत आलेलं आहे आणि ह्यामध्ये मी साखर ॲड करणार आहे. 6 चमचे साखर मी घातली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड कमी जास्ती करू शकता. कस्टर्ड पावडरमध्ये पण गोडपणा असतो, तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही करा. मी 6 चमचे घातलेलं आहे आणि आता हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये जी पेस्ट केली होती ती घातलेली आहे बदामची. ती पण चांगली ढवळून घेतलेली आहे. आता कस्टर्ड पावडर जी पेस्ट तयार केली होती ती थोडी थोडी करून ॲड करून ढवळून घेत आहे. एकदम ॲड केलं तर वरती उकळी येऊ शकते, त्यामुळे तो थोडं थोडं करूनच घालायचं. आणि अजून 2 मिनटं मी 2 ते 5 मिनटापर्यंत उकळत ठेवणार आहे. आता जाड झालेलं आहे बघू शकता. जर तुम्हाला असंच आवडत असेल तर तुम्ही असंच गरम गरम पिऊ शकता आणि जर थंड हवं असेल तर थोडा उशीर ठेवायचं. खूप जाडपणा येतो. तर जाड झाल्यानंतर 1 पळी मी घेतलेलं आहे आणि फ्रीजमधलं थंड दूध आहे ते मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. एकदम थंडगार दूध आहे फ्रीजमधलं. तर मला थंड आवडतं त्यामुळे मी असं केलं आहे. आणि सब्जा ऑप्शनल आहे, तर सब्जा मी घालणार आहे. मला आवडतं सब्जा. तर ह्यामध्ये मी अर्धा तास आधी सब्जा भिजत ठेवला होता, तर तो आता मी ॲड करणार आहे. आणि हे ऑप्शनल आहे. तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करा. आणि ॲक्च्युली उकळताना तुम्ही केसर पण घालू शकता, पण गरमी असल्यामुळे केसर नको वाटतं. केसर पण गरमी असते केसरमध्ये पण. तर सब्जामध्ये थंडपणा असतो. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर सबस्क्राईब करा.